नमस्कार. मी अरविंद आठले. आज बायको जरा बाहेर गेल्यामुळे माझ्या डोक्यात काहीतरी एक प्रयोग करून पाहावा अशी इच्छा झाली आणि घोडे शंकरपाळे मला आवडतात. तर म्हटलं आता आपण करून पाहावे. म्हणून मी काय केलं, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. लोक ते एक तर मैद्याचं करतात किंवा गव्हाच्या पिठाचं करतात. मी प्रयोगच करतो आहे, त्यामुळे मी ह्या प्रयोग म्हणून हे दोन्ही 1-1 वाटी घेतली, छोटी वाटी. आणि त्यानंतर 1 वाटी मी दूध घेतलं आहे आणि साधारण पाऊण वाटी मी साखर घेतली, पाऊण वाटी साधारणपणे तूप घेतलं आहे, थोडी सुंठ पावडर घेतली आहे, थोडं मीठ घेतलं आहे आणि 1-2 चमचे रवा घेतलेला आहे. तर आता पहिलं मी हे दूध तापवणार आणि याच्यामध्ये साखर आणि तूप मिसळणार आणि मग ते या पिठामध्ये हे पीठ मिक्स करणार. आणि या पिठात मिक्स करताना ती सुंठ पावडर जी आहे ती आधी घालून घेणार, व्यवस्थित मिक्स करणार. हे व्यवस्थित दोन्ही तिन्ही जे काय हे तापवणार आणि मग ते ह्याच्यात घालून ह्याचं पीठ मिसळून घेणार. ह्याच्यात त्याचवेळी मी रवा पण भिजवणार आहे, थोडं मीठ घालणार आहे. तर हे याप्रमाणे हे सगळं आधी हे मी पीठ मिसळतो आहे. ही थोडीशी जी सुंठ पावडर घेतली होती ही आपण घालतो आहे याच्यामध्ये. थोडं मीठ घालतो आहे. मीठ नॉमिनल, कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातलं की तो पदार्थ अधिक चांगला गोड होतो. आणि त्यानंतर हा रवा थोडा घातलेला आहे. तर हे असं छानपैकी पहिले सगळं मिसळून घेणार आणि त्याचवेळी या बाजूला गॅसवर मी हे दूध तापवत ठेवणार, त्यात साखर आणि तूप घालणार. हे आता मी दूध तापवत ठेवलं आहे आणि ही साखर जी आहे साधारण पाऊण वाटी साखर घेतली, कमी असते बघू नंतर काय आपल्याला. मला फार गोड नको असतात ते. आणि हे तूप सगळं त्याच्यात आपण मिसळतो आहोत. नंतर छान निथळून घेईन मी ते व्यवस्थित आणि हे गरम करायला ठेवीन. हे उकळायचं नाही आहे आणि हे थोडंसं जर तुम्ही ढवळत राहिले तर हे छान मिसळेल. हे मी ढवळून घेणार आहे, त्यामुळे ही साखर वगैरे आणि त्यामुळे काही खाली लागणार पण नाही. ही साखर मला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. आणि जे पीठ आपण मिसळलेलं आहे सगळे पिठं, तर त्याच्यामध्ये हे हळूहळू थोडं थोडं गार झाल्यानंतर घालणार आहे. तर हे मी छान आता मिसळून घेतो आहे. हे छान मी ढवळून मिसळून घेतलेलं आहे. उकळलेलं नाही आहे, फक्त साखर आणि त्यात व्यवस्थित मिसळेल एवढी काळजी घेतलेली आहे. आता हे मी गार होऊ देणार. हे गार झालं कोमट किंचित की मग इकडे जे आपण हे पीठ मिसळून ठेवलं आहे ह्याच्यामध्ये ते हळूहळू मी घालणार. जेव्हा हा असा पिठाचा गोळा, आपला जी कणिक भिजवली होती आपण मैदा आणि गव्हाचं पीठ, तर हा असा झालेला आहे. तर हा असा आपण हे पहा आत किती तो छान झालेला आहे. ते पुन्हा पुन्हा आपण असं ते छान असं मळणार अजून चांगलं. हे पहा हा असा अंगठा असा आत दाबतोय आपण आणि हे असं मळतोय. चांगले आपल्याला लेअर पाहिजेत, चांगले खुसखुशीत पाहिजे एकदम, म्हणून हे असं हे पहा. तर हे असं करतोय आपण. पुन्हा 1-2 मिनटं आपण ठेवूया. आपण याचे 2 गोळे तयार केले. इथला 1 गोळा आपण घेतला आहे. तर असं छान करूया आपण त्याला गोल. घट्ट करायचा चांगला, की आपल्याला तो लाटण्याने लाटायचा आहे. हे पहा झाला. तर आता हे मी लाटणं घेतलं आणि हा गोळा आपण लाटून घेणार आहोत. थोडा तो कडेला फाटला तरी चालतो, त्याने काही फरक नाही पडत. ते आपण काटताना करणारच आहोत. हे पहा हे असं व्यवस्थित आपण जुळवून घेऊ. फिरवू थोडंसं, याही बाजूनी करू.
कडेला फाटतं आहे, काही हरकत नाही, आपण ते जोडून घेणार आहोत नंतर व्यवस्थित. तर आता याची मी काय करणार, पहिले हे अशी याची घडी करणार, अशी पोळीसारखं जे आपण करतो तसं करणार. हे पहा, हे थोडं चपटं करणार. त्याच्यामध्ये आपण पुन्हा अशी एकावर एक ठेवून घड्या करणार. हे पहा, या अशा घड्या तयार झाल्या त्याच्या. आता हा चौकोनी गोळा होईल थोडासा, आणि हा आता पुन्हा आपण असा छान लाटून घेणार. बऱ्यापैकी जाड झालेला आहे. तर आता आपण याचे हे करणार आणि छान असा कडेला, हे पहा, हा कडेचा आहे, निघताय. हे सगळं बाजूला ठेवायचं, ते आपण नंतर वापरणार आहोत. हे इकडे काढलं, हे इकडे काढलं. असं हे चारी बाजूला केलं आपण, आणि हे छान तयार झालेलं आहे. याची किती घडी आहे बघा. आता याच्या आपण छानपैकी साधारणपणे 1 इंच या मापाने असे भाग पाडणार आहे. पुन्हा आडवं केलं आणि याप्रमाणे भाग केले. तर हे असे छान, हे पहा, हे पहा, हे असे याचे आपले तुकडे झालेले आहेत शंकरपाळे. आणि हे आता आपण इकडे या तेलामध्ये तापत ठेवलेलं आहे. इथे आपण ते तळणार आहोत. बारीक हे घेतली याच्यामध्ये गोळी, आणि ही याच्यात टाकतो आता आपण. वर आले आहे आपोआप, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आणि आता हे सगळे आपण आहे ते याच्यात सोडणार. छान ते आता सोडले आहेत. थोडा वेळ थांबणार आपण, ते आपोआप थोडेसे वर येतील. एकमेकांना चिकटू नये म्हणून हे थोडंसं तेल फिरवतो आपण. हे आता आपण छान तळतो आहोत. त्याला चांगला व्यवस्थित रंग आला की हे बाहेर काढणार आपण. गॅस बारीक करतो आहोत. आणि झाले आहेत आता. हे पहा, छान रंग आला त्याला. तर हे आपण आता काढून घेणार. आता हा आपण दुसरा लॉट टाकतो आहोत. असे उलटेपालटे करायचे त्याला थोडेसे. बऱ्यापैकी रंग आल्यावर आपण पुन्हा गॅस बारीक करतो आहोत. हे पहा, छान झालेले आहेत. रंग काढून घेतो आहोत आपण. थोडासा निथळून घ्यायचं किंचित. हा दुसरा गोळा मी केलाय तयार. हा दुमटणार पहिले, मगाशी जसं दाखवला पहिला तसा. हा असा छान तयार झाला आहे. दाबून घेणार. असा हा छान चौकोनी तयार झालेला आहे. आणि हा आता आपण कट करणार आहोत.
हे कट करून असे तयार झाले आपले. तर हे काढून आपण पुन्हा तेलामध्ये तळायला ठेवणार. आता आपण याच्यामध्ये त्या एक एक अशा सोडतो आहोत. हे पहा, या एका तव्या ह्याच्यावरच घेतल्या आपण. हे पहा छान रंग आलेला आहे. तर आपण आता त्या काढून घेणार. असा निथळायचं थोडं. आणि हे आता आपण हे पहा झाले व्यवस्थित. हे भांड छान झालेले आहेत. हे सगळे आता आपण असे तेल निथळतो आहोत आणि याच्यात घातले काढून. सुंदर असे आपले हे तयार झालेले आहेत. थोडे गार होऊ देत म्हणजे मग आपण छान चव बघू त्याची. छान झालेले आहेत, बघूया चव. आपले तयार झाले, गारही झालेले आहेत. हे पहा चांगले व्यवस्थित जाड आहेत. आणि हे मोडून पहा, हे आतून किती खुसखुशीत छान झालेले आहेत. आणि हे पहा याचा अगदी चुरा होऊ शकतो इतके ते छान खुसखुशीत आहेत. पहिला प्रयोग असून हा इतका चांगला व्हावा मला मोठं आश्चर्य वाटते. इच्छाशक्ती असेल ना तर माणूस काहीही करू शकतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. यासाठी मुद्दाम हे तुमच्यासमोर मी मांडतो आहे.